आज आपण चाललेलो आहोत औरंगाबादला। औरंगाबाद या ठिकाणचं पुंडलिक नगर आहे आणि त्याच ठिकाणचं गजानन नगर या ठिकाणचं गल्ली नंबर 4 आहे आणि या गल्ली नंबर 4 मध्ये श्यामसुंदर हिरालाल कलंत्री नावाचे एक 60 वर्षाचे व्यापारी राहत आहेत। यांच्याबरोबर यांच्या पत्नी आहेत। पत्नी यांचं नाव आहे अश्विनी। त्यांचं वय साधारण 45-50च्या आसपासचं आहे आणि या श्यामसुंदर यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत। म्हणजे यांच्या अगोदर 3 लग्न झालेली होती। यांच्या पहिल्या पत्नी ज्या होत्या त्यांचं आजारपणामध्ये निधन झालेलं होतं आणि त्या पत्नीपासूनचा एक मुलगा होता। त्या मुलाचं नाव होतं देवेंद्र उर्फ आकाश। म्हणजे काही माध्यमांमधून देवेंद्र हे नाव आलेलं होतं, काही माध्यमांमधून आकाश हे नाव आलेलं होतं, त्यामुळे मी सांगतोय देवेंद्र उर्फ आकाश। तर पहिल्या पत्नीचा मुलगा होता म्हणजे देवेंद्र। त्यानंतर त्या श्यामसुंदर यांनी दुसरं लग्न केलं, पण त्यांची दुसरी जी बायको होती ती बायको फसवी निघाली आणि तिनं ह्यांच्याच घरामधल्या काही वस्तू घेतल्या आणि ती पळून गेलेली होती किंवा तिनं यांची फसवणूक केलेली होती। त्यामुळे मग यांनी तिसरी बायको केली होती आणि तिसरी बायको म्हणजे 2000 मध्ये यांनी हे लग्न केलेलं होतं। त्यांच्या तिसऱ्या पत्नीचं नाव आहे अश्विनी आणि अश्विनी यांनी मात्र त्यांच्या पतीला साथ दिलेली होती आणि त्यांचा संसार जो आहे तो सुखाचा करायला सुरुवात केलेली होती। आता संसार चालू झाला, त्यानंतर यांना एक मुलगी झाली। त्या मुलीचं नाव ठेवलं यांनी वैष्णवी उर्फ कीर्ती। काही माध्यमांमधून वैष्णवी आलेलं आहे, काही ठिकाणावरून कीर्ती आले, त्यामुळे वैष्णवी उर्फ कीर्ती। तर अशा पद्धतीनं या 4 लोकांचा परिवार होता। आता कीर्ती हे नाव पोलिसांनी पण सांगितलेलं होतं। तर 4 लोकांचा हा परिवार होता। मुलगी होती, मुलगा होता, आई आणि वडील होते। अशा पद्धतीनं एक संपन्न असा परिवार आहे आणि यांचं कापडाचं दुकान आहे, बालाजी क्लॉथ स्टोअर्स नावाचं हे दुकान आणि हे ग्राउंड फ्लोअरला दुकान आहे। त्याच्यावरचा पहिला मजला आणि दुसरा मजला या ठिकाणी हा परिवार राहतो आहे आणि यांची मुलगी जी आहे ती कॉलेजमध्ये शिक्षण घेते आहे आणि वडील जे आहे ते दुकान सांभाळत आहेत। आई जी आहे ती गृहिणी आहे आणि मुलगा जो आहे तो नोकरी शोधण्याचं काम करतोय। अनेक ठिकाणी त्यानं नोकऱ्या केलेल्या होत्या, पण त्याची काही कामं टिकत नव्हती आणि यांचं घरचं दुकान होतं बालाजी क्लॉथ स्टोअर्स। पण याच्यामध्ये हा मुलगा कधी कधी बसायचा, पण वडिलांना असा संशय होता की मुलगा जो आहे तो या गल्ल्यातले पैसे चोरतो आहे आणि बाहेर चुकीच्या व्यक्तीवरती तो उधळतो आहे किंवा त्याला बाई बाटलीचा वगैरे नाद आहे आणि त्यामुळे घरामध्ये मुलगा आणि वडील यांच्यामध्ये काही प्रमाणात वाद सुरू होते। आता या ठिकाणी हा जो तरुण आहे तो अशी पण माहिती समोर येते की तो चुकीच्या मार्गाला लागलेला होता आणि सावत्र आईचं आणि त्याचं पटत नव्हतं आणि आई आपल्याला त्रास देते आहे, आई आपल्याला टोचून बोलते आणि वडील मात्र आपली बाजू न घेता आईची बाजू घेतात असं त्याला वाटत होतं आणि त्यामुळे मुलाला वडिलांबद्दल आणि वडिलांना मुलाबद्दल एकमेकांबद्दल राग होता। आता हा राग इतका टोकाचा आहे असं कोणालाही वाटत नव्हतं, पण याच रागामधून हा जो संपूर्ण परिवार आहे तो परिवार उद्ध्वस्त झालेला होता। आता एका बाजूला मुलाला वाटत होतं की आई वडील मला समजून घेत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला आई वडिलांना वाटत होतं मुलगा वायाला गेलेला आहे, तो एका बाईच्या नादी लागलेला आहे आणि तिच्यावरती तो पैसे उधळतो आहे आणि त्याला समजून सांगितलं तरीही तो ऐकत नाही। तर अशा पद्धतीनं यांची ही सगळी म्हणजे काय म्हणतात त्याला ही परिस्थिती होती। आता वडिलांनी किंवा इतर लोकांनी या मुलांना समजावण्याचा प्रयत्न केलेला होता, या पोराला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाही काही उपयोग होत नव्हता। आता साधारणपणे 8-10 दिवसापूर्वीची घटना, यांच्या दुकानाच्या गल्ल्यामधून 700 रुपये यानं म्हणजे मुलानं काढलेले होते असं वडिलांच्या निदर्शनास आलं होतं आणि त्यावेळेस मग वडिलांनी मुलाला हिशोब मागितला, पण त्या वडिलांना यानं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही किंवा याला उत्तर देता आलं नाही आणि त्यानंतर आई आणि वडिलांनी याला प्रचंड बडबड केलेली होती, याचा अपमान केलेला होता आणि यामुळे मुलगा प्रचंड वैतागलेला होता आणि त्याला असं वाटत होतं की आई वडील हे आपल्याला कायमच टोमणे मारतायत, टोचून बोलतायत, मानसिक त्रास देत आहेत आणि जर यांची हत्या केली, यांना संपवलं तर मात्र या सगळ्या गोष्टीतनं आपली सुटका होईल आणि त्या मुलानं आपल्याच आई वडिलांना मारायचा प्लॅन करायला सुरुवात केली। तारीख होती 21 मे 2022, वार होता शनिवार। वडील जे आहेत ते मुलीला कॉलेजमध्ये सोडायला गेलेले होते
घरामध्ये आई होती आणि मुलगा होता, दोघंच होते. आणि यावेळेस मग या मुलाच्या मनामध्ये जे अगोदरचे विचार मनामध्ये घोळत होते ते विचार प्रत्यक्षामध्ये उतरवायचे असं यानं ठरवलं. त्यानं घराची दरवाजा खिडक्या बंद केल्या आणि घरामध्ये जी आई होती त्या आईवरती धारदार शस्त्रानं वार करायला सुरुवात केली. अचानकपणे त्या आईवरती हल्ला झाला. तिला काही समजायच्या आतच यानं तिच्यावरती घावावरती घाव टाकायला सुरुवात केली. तिनं स्वतःला वाचवायचा प्रयत्न केलेला होता, पण या घावांच्या समोर तिचं काहीच चाललेलं नाहीये आणि तिच्या शरीरातनं रक्त येतंय, रक्ताची धार लागलेली आहे. ती आई जमिनीवरती कोसळलेली आहे, रक्तबंबाळ झालेली आहे आणि काही काळातच ती तडफडली आणि मरण पावली. आता हा जो मृतदेह आहे तो मृतदेह घरामध्ये पडलेला होता. आता हा जो मुलगा आहे त्यानं आईची हत्या केली आणि आता वडील येण्याची वाट पाहत होता आणि वडिलांना त्याला मारायचं होतं. थोड्याच वेळामध्ये वडील घरी आले. वडील घरामध्ये शिरल्याबरोबर ती मुलानं दरवाजा बंद केला आणि आपल्या बापावरती सुद्धा त्यानं हल्ला केला, धारदार शस्त्रानं हल्ला केला. वडील बेसावध होते आणि त्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त होतं. त्यामुळे या मुलाचा मुकाबला ते करू शकले नाहीत आणि वडीलही रक्तबंबाळ झाले आणि जमिनीवरती कोसळलेले आहेत आणि यानंतर त्यांचाही जीव गेला. या ठिकाणी 2 मृतदेह पडलेले होते. आता या मुलानं मग प्लॅन केला. त्यानं आईचा मृतदेह जो आहे तो पहिल्या मजल्यावरचा लाकडी कॉट आहे त्या कॉटमध्ये लपून ठेवला आणि त्यांच्या वरच्या मजल्यावरती म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती वडिलांचा मृतदेह जो आहे तो लपून ठेवला. आणि नंतर मग यानं अजून पुढचा प्लॅन केला, तो म्हणजे बहिणीला फोन केला आणि बहिणीला सांगितलं की धुळ्यामधल्या म्हणजे धुळ्यामध्ये पप्पांच्या मित्राचं काहीतरी निधन झालेलं आहे का काहीतरी नातेवाईकांचा अपघात वगैरे काहीतरी झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे धुळ्याला चाललेलो आहोत असं त्या भावानं बहिणीला फोन करून सांगितलं. आणि तू बजरंग चौकामधल्या आपल्या नातेवाईकांकडे जा अशा पद्धतीनं तिला सांगितलं. आणि त्यानंतर हा जो मुलगा आहे तो मुलगा घरातले काही त्यानं पैसे घेतले, दरवाजाला कुलूप लावलं आणि हा घरातून फरार झाला. आता इकडं ह्या बहीण जी होती ती कॉलेजमध्ये होती, तिचं कॉलेज सुटलं. कॉलेज सुटल्यानंतर आता भावानं सांगितले आम्ही धुळ्याला चाललोय, त्यामुळे ती मुक्कामाला नातेवाईकांकडे गेली. आणि तिथं गेल्यानंतर मग तिनं आपल्या आईवडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही कुठं पोहोचले, काय पोहोचले वगैरे वगैरे, पण आईवडिलांबरोबर संपर्क झाला नाही. भावाबरोबर ती बोलणं झालं तर मग भाऊ सांगत होता आम्ही आता इथं पोहोचलोय, तिथं पोहोचलोय, असं आहे तसं आहे, असं करत करत तो दिवस कसा तरी त्या भावानं घालवला. म्हणजे शनिवार निघून गेला, रविवार उजाडला होता, पण या मुलीचा आईवडिलांबरोबर ती संपर्क झालेला नव्हता. आणि त्यामुळे मग ती मुलगी जी आहे ती घरी गेली तर दरवाजा बंद होता. मग तिनं आपल्या भावाला फोन लावला. मग भावाने सांगितलं की आम्ही आता निघालोय, मग आम्ही इतक्या वेळेपर्यंत पोहोचेल, इथं पोहोचलोय तिथं, असं त्यानं ते सांगायला सुरुवात केलं होतं. पण आता ही मुलगी मग घरी कोणीच नाही. त्याच्यानंतर मग ती नातेवाईकांकडे गेली आणि तिथं तिनं मुक्काम केला. पण ती आईवडिलांशी संपर्क करत होती पण ते काही संपर्क होत नव्हता. त्याच्यानंतर तो दिवस जो आहे रविवार तो पण त्याच्यामध्ये गेला. आता तिसरा दिवस उजाडला, सोमवार. आता सोमवारी ही मुलगी पुन्हा घरी आली, दरवाजा बंद होता, आई वडील आलेले नव्हते, त्यांच्याबरोबर ती संपर्क झालेला नव्हता. आणि भाऊ जो आहे तो फक्त फोनवरती बोलत होता आणि आम्ही इकडं आलेलो आहोत तिकडं आलेलो आहोत अशा पद्धतीनं. आणि बहिणीला एक शंका आली की आपला भाऊ आपल्या वडिलांच्या आवाजामध्ये बोलतो आहे आणि घरी मात्र हे पोहोचलेले नाहीयेत. आणि हे सगळं मग तिच्या मनात शंका आली, काय करायचं. मुलीला एक तर काळजी वाटायला लागली. 2-3 दिवस झाले वडिलांचं बोलणं ऐकलेलं नाही, आईचं बोलणं ऐकलेलं नाही, ते कुठं आहेत काय आहेत माहीत नाहीये, फक्त भाऊ बोलतो आहे. आणि तिला टेन्शन वाटायला लागलं. घरचे शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण सांगितलं आणि त्यावेळेस मग त्यांना तिथं जाणवलं की घरामधून दुर्गंधी यायला सुरुवात झालेली आहे. यावेळेस मात्र त्या शेजाऱ्यांना आणि या मुलीला सुद्धा संशय यायला लागला की घरामध्येच काय अघटित तर घडलेलं नाही ना. आणि त्यानंतर मग शेजाऱ्याची गच्ची होती, त्या गच्चीवरून ही मुलगी आपल्या घराच्या गच्चीवरती गेली आणि तिथून फ्लॅटमध्ये जायला लागली किंवा त्या रूममध्ये जायला लागली, पण दरवाजे आतून बंद होते. पण त्या ठिकाणी तिला रक्ताचे डाग दिसले, ती घाबरली आणि त्यानंतर पोलिसांना कळवलं. नंतर त्या ठिकाणी पोलीस आले, बाहेरून दरवाजा बंद होता, तो दरवाजा मग त्यांनी कुलूप वगैरे तोडलं आणि हे आत गेले तर त्या ठिकाणी दोन्हीही मृतदेह सापडले, एक पहिल्या मजल्यावरती एक दुसऱ्या मजल्यावरती. आणि रक्त वाळून अक्षरशः काळं पडलेलं होतं, मृतदेह कुजायला लागलेले होते. त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम बोलवलेली आहे, श्वान पथक आलेलं आहे, तपासाला सुरुवात झाली आणि पोलिसांनी या मुलीचा जबाब घेतला. आता संशयित म्हणून त्या मुलाचं नाव समोर आलेलं होतं आणि पोलीस आता त्या मुलाच्या मागावरती होते. आता यावेळेस पोलिसांना अशी माहिती मिळाली की या मुलाचं एका
महिलेबरोबर ती अगदी जवळचे संबंध आहेत किंवा तो तिच्यावरती पैसे उधळायचा वगैरे असं, तर ती त्याची मैत्रीण होती. तर मग पोलीस त्या मुलाच्या मैत्रिणीकडे गेले आणि तिच्याकडे तपास करायला सुरुवात केली. यावेळेस पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली की या मुलानं त्या मैत्रिणीला रविवारी फोन केला होता आणि तिला सांगितलं होतं की मला काही पैसे पाठव, आणि त्या पद्धतीनं या मैत्रिणीनं त्याला काही पैसे पाठवलेले होते. आता ही माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर मग पोलिसांनी तांत्रिक तपास केला, लोकेशन काढलं आणि हा आरोपी नेवासा मार्गे शिर्डीला गेलेला आहे आणि तो हॉटेल साई रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये रूम नंबर 205 मध्ये लपलेला आहे. ही गोष्ट पोलिसांना समजली. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला, छापा टाकला, त्याला अटक केली, ताब्यात घेतलं आणि आता या मुलानं आईवडिलांना संपवलेलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलंय, पुढची कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे आणि हा स्वतः जेलमध्ये आहे. एक संपूर्ण परिवार या ठिकाणी संपलेला आहे. जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती फक्त मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. याच्याबद्दलचा अधिक तपास चालू आहे. कदाचित काहीतरी वेगळी माहिती, नवीन माहिती आपल्यासमोर येऊ शकते. पण या घटनेचं मूळ जे माध्यमातून पुढं आलं ते असं होतं की बाबा हा मुलगा जो आहे तो त्या दुकानामधून पैसे काढायचा, ह्याच्या कुठेही कामं टिकत नव्हती. त्याच्यानंतर हा शीघ्रकोपी होता, त्याला प्रचंड राग यायचा. त्यानंतर हा बाई बाटलीवरती पैसे उधळायचा वगैरे, आणि त्याच्यामुळे घरचे मंडळींबरोबर त्याचे वाद होते आणि त्या वादाचा परिणाम अशा पद्धतीनं झाला आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी संपलेला आहे. आता जी माहिती मला मिळाली तीच फक्त मी तुम्हाला मांडली. आता तुम्ही जर समजा या भागातले असाल आणि या घटनेबद्दलची अधिक माहिती असेल तुम्हाला, तर ती सुद्धा मला जरूर कळवा. आता यांच्या घरामध्ये एकमेकांबरोबरचं नातं कसं होतं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात घ्या, घरामधल्या लोकांशी असणारे संबंध हा एक भाग, त्यानंतर त्याच्यामधून निर्माण होणारं हत्याकांड हा दुसरा भाग, आणि त्या हत्याकांडाचा झालेला परिणाम हा तिसरा भाग. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या 3ही गोष्टींचा मूळ पाया आहे तो म्हणजे घरामधल्या समन्वयाचा अभाव. आणि त्याच्यामुळे आपण जर 4 भिंतीच्या आत राहत असू तर आपल्या व्यक्तींबरोबर आपल्या 4 भिंतीतल्या माणसांबरोबर समन्वय असला पाहिजे. दुर्दैवाने तो आपल्यामध्ये नाही, म्हणजे नसतो बऱ्याच वेळा, आणि त्यामुळे मग काही चुकीच्या गोष्टी, वाद वगैरे घडत असतात. आता जर समजा मुलगा आणि वडील यांच्यामध्ये चांगले संबंध असते तर उद्या मुलाचं आणि आईचं काही वाद झाला असता तर वडिलांनी मध्यस्थी केली असती आणि ते प्रकरण मिटवलं असतं. किंवा मुलाचे आणि आईचे जर चांगले संबंध असते आणि उद्या जर वडिलांबरोबर ती वाद झाला असता तर आईनं मध्यस्थी केली असती आणि हे वाद मिटवले असते. पण या दोघांचाही यानं खून केला, याचा अर्थ या दोघांबरोबरही याचे संबंध अत्यंत खराब झालेले होते. म्हणजे याची मानसिकता काय तयार झालेली असेल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आता जो गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याबद्दल याला जी काही योग्य शिक्षा असेल ती शिक्षा त्याला मिळेलच. पण हा घरगुती मामला होता आणि हा मामला आपण समजून घेतला पाहिजे, कारण भविष्य काळामध्ये आपल्या घरामध्ये अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे. मुलं जर चुकीचं वागत असतील तर याचं कारण काय आहे? पहिली गोष्ट, आई वडिलांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष किंवा आई वडिलांचं नको तेवढ्यापेक्षा जास्त लक्ष. म्हणजे एकतर अत्यंत कडक नियम आई वडील करतात किंवा पूर्णपणे मोकळं सोडतात. पण या आई वडिलांनी मुलांना धाक पण ठेवला पाहिजे, त्यांना आदर पण वाटला पाहिजे, भीती पण वाटली पाहिजे, प्रेम पण वाटले पाहिजेत, संस्कार पण असले पाहिजेत, आदर्श पण वाटलं पाहिजे. ह्या सगळ्याचं समन्वय असलं पाहिजे, तर मग कुठेतरी तो बॅलन्स होऊन जातो. आता मुलाचे मित्र जर काही चुकीचे असतील किंवा त्याला काही व्यसन असेल किंवा हा जर बाहेरखाली बनत असेल तर याच्यासाठी सुरुवातीपासूनच त्या मुलावरती प्रेमाचा अंकुश ठेवला पाहिजे. मुलगा किंवा मुलगी हाताबाहेर जाणार नाही याची काळजी प्रत्येक आईवडिलांनी घेतली पाहिजे. आणि जाता जाता हे पण लक्षात ठेवा की एकतर हे जे काही संबंध आहेत ते संबंध चांगले राहिले पाहिजेत, प्रेमानं राहिलं पाहिजे. पण जर समजा काही त्याच्यामध्ये वाद होत असतील, याच्यातनं मार्ग निघत नसेल तर हे संबंध जे आहेत ते प्रेमानं तोडा, प्रेमानं वेगळं राहा. रोज कटकट करण्यापेक्षा वेगळं राहून आनंदाने राहा असं मला वाटतं. पण हिंसाचार करणं, खून करणं, मारामारी करणं, कायदा हातात घेणं, बेकायदेशीर काम करणं, अशा पद्धतीनं गोष्टी जर केल्या तर मग कशा पद्धतीनं संसार उद्ध्वस्त होतात हे आपण पाहिलेलं आहे. मी प्रत्येक वेळी सांगतो, आत्ताही आपल्या DSDच्या प्रत्येकाला सांगतो की आपण कायदा हातात घ्यायचा नाही, कायदा मोडायचा नाही.
कोणाची हिंसा करायची नाही, चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत. जे काय आहे ते कायदेशीर पद्धतीने आपण करायचं आहे, जेणेकरून असल्या गोष्टी आपल्याकडून घडल्या नाही पाहिजेत आणि आपल्या बाबतीमध्ये सुद्धा घडल्या नाही पाहिजेत. तर पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.